नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात उद्धृता अस्ति। चतुर्थभागस्य चतुर्थी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। राजापूरची व्यवस्था लावून राजे तळ उठवण्याचा विचार करीत होते. हातासरशी पुढचा मुलूक काबीज करण्याचा त्यांचा इरादा होता. तोच संगमेश्वरहून विठोजी आल्याची वर्दी आली. विठोजी सांगत होता त्यावर राजांचा विश्वास बसत नव्हता. विठोजी सांगत होता संगमेश्वराला आपल्या हुकुमाप्रमाणे तानाजीची व पिलाजीरावांची फौज तळ देऊन होती आणि फौज बेसावत असताना रात्री अचानक पालवणचे राजे जसवंतराव यांनी व शृंगारपूरच्या सुरव्यांनी छावणीवर हल्ला केला. 3 तास लढाई चालली. तानाजीनं शर्थीची लढत दिली. पहाट होत असता सुरवे पळून गेले. याच सुरव्यांना राजांनी अभय देऊन संगमेश्वरच्या छावणीवर लक्ष ठेवायला सांगितले होते. सुरव्यांनी फार चांगले लक्ष ठेवले. ही बातमी समजताच राजांनी राजापूरचा तळ उठविला आणि ते माघारी वळले. राजांनी संगमेश्वर गाठले. राजे तळावर येत आहेत हे कळताच तानाजी पुढे आले. सर्वांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसत होता. राजे साऱ्यांचे कौतुक करीत होते. सुरव्यांच्या हल्ल्याला ज्या धैर्याने लढत दिली तिचा अभिमान राजांनाही होता. राजांनी विचारले, तानाजी तुम्ही भेटलात, पण आमचे दुसरे सेनापती पिलाजीराव कुठं आहेत? तानाजी हसला. साऱ्यांच्या चेहऱ्यावर ते हसू होते. तानाजी म्हणाला, राजे ते तुमच्या मोहर यायला लाजत्यात. का? त्यासनी मी दगडाला बांधलं म्हणून. दगडाला बांधलं? राजांनी आश्चर्याने विचारले. पण का? राजे रातीचं गनिम अचानक उतरलं. सारी छावणी बेसावत. काय होतंय? कोण आलं? कळीपातूर जरा गोंधळ झाला. आणि काय? पिलाजी निळकंठाला सांगावा म्हणून गेलो तर गडी पसार. पसार म्हणजे? बामन लागला की पळाया. मग काय करणार? तसा गेलो आणि पळणाऱ्या पिलाजीला गाठलं. म्या म्हणालो, अर इथं सारी आपली माणसं रगत सांडत्यात अन पळतोस कुठं? पर ऐकच ना. मग घेतलं वालं आणि बांधलं दगडाला. म्या म्हणालो, बघ कशी लढाई असती या ती. सारे हसले, पण राजे गंभीर होते. ते म्हणाले, पिलाजीरावांना बोलवा. थोड्या वेळाने शर्मिंदा झालेले पिलाजी समोरून येताना दिसले. पिलाजी म्हणजे पुरंदरच्या निळकंठरावांचे वंशज. राजांनी पुरंदर घेतल्यानंतर ते घराणे राजांच्या पदरी होते. जवळ येऊन पिलाजीरावांनी मुजरा केला. राजे त्यांना जवळ घेऊन पाठीवर थोपटीत म्हणाले, पिलाजीराव शरमायला नको. पहिल्या लढाईत हे असंच होतं. आम्ही अफजलवध केला. यश घेऊन गडावर आलो तरी आमच्या अंगचा कापरा गेला नव्हता. तानाजी पुढं प्रसंग येऊ दे. बघा आमचे पिलाजी केवढी तडफ दाखवतात ते. ताज्या दमाची मुलं छाती भरवून घ्यायला लागले. राजे शृंगारपूरच्या सूर्यराव सुरव्यांवर फार संतापले होते. ते तानाजीला म्हणाले, तानाजी सर्वे कुठं आहेत? काही खबर? राजे तो शृंगारपूरलाच गेला. फौज घेऊन तिथंच हाय. बेत काय? राजाने विचारले. बेत? तानाजी त्वेषाने म्हणाला, राजे हुकूम नव्हता म्हणून गप्प बसलो. नाहीतर एक डाव मला शृंगारपूर बघायचं होतं. ते नंतरही बघायला मिळेल. तानाजी हे सुर्वे सावंत आपली माणसं चुकली तरी सुधारतात का ते पाहायला हवं. त्यांना संधी मिळायला हवी. मग ती दिलीसाच की. पन्हाळ्याला हे दोघं बी तलवार घेऊन उठले. ते मनात ठेवलं नाहीसा. उलट त्यासनीच छावणीवर नजर ठेवायला सांगितलंसा. चांगलं पांग फेडलं त्यानं. सबुरीनं घे तानाजी. जे जसवंतरावाचं झालं ते सुरव्यांचं करायला अवघड जायचं नाही. पण अजून संधी देऊ. राजांनी आपला वकील सुरव्यांकडे पाठविला. राजांचा निरोप होता. सूर्यराव कारण नसता तुम्ही विश्वासघाताने आमच्या छावणीवर हल्ला केलात. याचे आम्हाला दुःख आहे. हे वर्तन अक्षम्य आहे. असे असूनही आम्ही ते मनावर घेत नाही. आमच्याशी बेईमानी करणाऱ्या जशवंतरावाला तुम्ही आश्रय दिला आहे. त्या जशवंतरावाचा मुलूक काबीज करण्यासाठी आम्ही सिद्ध झालो आहोत. आमचा निरोप पोहोचताच तुम्ही आम्हास पालीस येऊन मिळावे. आमच्या मनात काही राहणार नाही. राजांनी उदार मनाने हा निरोप पाठविला. सूर्यरावाने वकिलाला तुम्ही पुढं जा, आम्ही मागोमागे येतो म्हणून निरोप पाठविला. राजांनी आपले सर्व सैन्य पालीकडे वळविले. पालीचा जसवंतराव तर केव्हाच सूर्यराव सुरव्यांच्या आश्रयाला गेला होता. पाली काबीज झाली. तिथला
चित्रदुर्ग ताब्यात येऊन राजांनी त्याला मंडणगड हे नाव दिले. नव्या नेमलेल्या गडकऱ्याला त्यांनी तटबंदी करून घ्यायला सांगून राजे पुढे निघाले. पालीचा मुलूख ताब्यात घेतला तरी सूर्यराव आला नाही. राजांचा सारा संयम फुटला. ते म्हणाले, सुरव्यांची ही घमेंड. तानाजी म्हणाला, तेच खरं. यांना माणसासारखं वागवून चालत नाही. त्यांना गुरांसारखंच वागवलं पाहिजे. तीच त्यांची लायकी आहे. आन जसवंतरावाचं काय? तानाजीने विचारले. राजे हसले. म्हणाले, जसवंतराव सुरव्यांचाच ठिकाणा राहणार नाही तर त्यांच्या आश्रयाला गेलेले जसवंतराव काय सुटतात? तानाजी, पुराणात एक कथा आहे. इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा. जनमेजय राजानं सर्पयज्ञ केला. सारे होमात आले. पण तक्षक तो इंद्रामागे दडला. जनमेजयाला जेव्हा हे कळलं तेव्हा त्यानं आज्ञा केली, इंद्रासह तक्षकाला बोलवा. पालवणकर आणि त्यांचे इंद्र सुर्वे दोघांचीही गत आता तीच होणार आहे. उन्हाळ्याचे दिवस. कोकण भाग पुष्कळ उकाडा होता. राजे पालखीतून जात होते. फौज प्रभावळीकडे चाल करीत होती. राजे प्रभावळीजवळ पोहोचले तरी कुठे प्रतिकार झाला नाही. राजे पालीकडे गेले. हे कळताच सुर्वे बेसावत झाले. त्यांनी गोळा केलेली फौज सोडून दिली आणि त्यानंतर शिवाजी येतो ही बातमी सुर्व्यांना मिळाली. जसवंतरावाचे आणि सूर्यरावांचे बळ सरले. बातमी येताच आपली चीजवस्तू घरची माणसे घेऊन दोघे शृंगारपूर सोडून जीव घेऊन पळून गेले. ज्यांना ही बातमी समजली ते उद्गारले, भ्याड, नामर्द. राजांनी शृंगारपुरात प्रवेश केला. त्या ओसाड गावातून राजे सुर्व्यांच्या वाड्यात येऊन गेले. वाड्याचा फौजेने कब्जा घेतला आणि राजे वाड्यात शिरले. समोर सुर्व्यांचे उच्चासन मसनद होती, पण तिचा मालक केव्हाच पळून गेला होता. राजांनी त्वेषाने ती गादी लाथेने उडविली. राजे म्हणाले, आता सुर्व्यांना परत या गादीची जरुरी पडणार नाही. राजांनी शृंगारपूर आणि प्रभावळ ही सुर्व्यांची दोन्ही ठाणी काबीज केली. प्रभावळीचा सुभा त्र्यंबक भास्करांना सांगून राजे राजगडाच्या वाटेला लागले. अधुना चतुर्थ भागस्य पंचमी कथा ईशा. कोकणची मोहीम आटोपून राजे राजगडाकडे येत होते. राजांनी येताना महाडात 2 दिवस मुक्काम केला. देवदर्शन घेतले आणि विश्रांती घेऊन ते राजगडावर आले. उन्हाळा संपला. मृग आला. गडावरील झडी बांधून घेतल्या गेल्या. पावसाळ्याचे सर्व सामान लाकूड फाटा गडावर भरला जात होता. पूर्वेकडचे वारे थांबले होते. पश्चिमेकडची झड सुरू झाली. काळ्या ढगांची छपरी पूर्वेकडे सरकू लागली आणि एके रात्री पाऊस पडू लागला. पागळ्या झडू लागल्या. पावसाने जम बसविला. उसंत न देता पावसाच्या सरी कोसळू लागल्या. गडाचे वातावरण कुंदावले. राजे या उसंतीत झालेल्या मोहिमांचे तपशील, खर्च, जामदारखान्याचे हिशेब समजावून घेत होते. एके दिवशी मोरोपंतांनी येऊन सांगितले, राजे, आपल्या आज्ञेप्रमाणे श्री भवानीची मूर्ती तयार झाली आहे. आपली आज्ञा होईल तर गडावर आणण्याची व्यवस्था होईल. राजे आनंदले. ते म्हणाले, ज्याचा ध्यास लागतो अशी कोणतीही गोष्ट तुम्हास सांगावी. मग ती तटबंदी असो, आमच्या निवासाचा वाडा असो, राजकारणाचा गुंता असो किंवा आमच्या श्रद्धेची बाब असो, तुम्हाला सांगितलं की आमची इच्छा पुरी झालीच असं आम्ही समजतो. मोरोपंत म्हणाले, असं आपल्याला वाटतं याकरता आनंद नाही. राजांनी सांगितले, पंत, चांगला दिवस पहा. श्री भवानीची मूर्ती वाजत गाजत गडावर येऊ दे. आमच्याबरोबर साऱ्यांना दर्शन घडेल. जशी आज्ञा. आणि हे पहा, तो बाळाजी अवजी आला आहे ना? कसा आहे? तल्लख बुद्धी आहे. हस्ताक्षर नामी आहे. थोड्याच दिवसात कारभार पाहून तयार होईल. आमची तीच अपेक्षा आहे. त्याला आणि त्याच्या घरादाराला काही उणे पडू देऊ नका. जशी आज्ञा. सकाळपासून वाड्यात गडबड सुरू होती. मुदपाकखान्यात 5-25 बाया पुरणाच्या पोळ्या लाटीत बसल्या होत्या. सगळ्या वाड्याची स्नाने सूर्योदयाबरोबरच झाली होती. वाड्याच्या सदरीत साफसफाई चालली होती. बाहेर उघडीप होती. वाड्यात सारखी वर्दळ होत होती. राजे संभाजी राजांच्यासह बाहेर पडले. मोरोपंत वगैरे माणसे गडाखाली गेली होती. राजे आपल्या माणसांसह गड उतरत होते. सूर्योदयानंतर थोड्या वेळाने राजे गडाखाली पोहोचले. मोरोपंतांनी गडाखाली मोठा थाट मांडला होता. भव्य सुशोभित पालखीभोवती अब्दागीर चवऱ्या घेऊन लोक उभे होते. एका पांढऱ्या शुभ्र घोड्याला सजविले होते. पायात चांदीचे तोडे,
गळ्यात रौप्य कौरीच्या माळा घातलेले ते उमदे जनावर मोत्तद्दाराच्या हातात उभ्या जागी पाय नाचवित होते. भजनी, दिंड्या, करणे, शिंगे, वाजंत्री यांचा थाट पालखीबरोबर होता. राजे पालखीजवळ गेले. पालखीत देवी भवानीची मूर्ती ठेविली होती. काळ्या भोर दगडाची, अष्टभुजा, शांत नजरेची. राजांची नजर मूर्तीवर खिळून राहिली. राजे उद्गारले, सुरेख. पालखी उचलली गेली. गुलाल उधळला गेला. उदे ग अंबे उदे. सारे वातावरण भरून गेले. टाळ मृदंग खणखणू लागले. भजनाचे सूर उठू लागले. सर्वांपुढे घोडा होता. त्याच्या मागे वाजंत्री वाजत होती. पाठीमागे भजनी दिंड्या उभ्या होत्या. पालखीला सुरुवातीला 5 पावले राजांनी खांदा दिला. पालखी मागून सारे सरदार, मावळे राजांच्या बरोबर अनवाणी चालत होते. पालखी संजीवनी माचीवरील देवळासमोर आली. राजांनी देवीला नारळ ठेविला. तेथून पालखी चालू लागली आणि जोरदार पावसाची सर आली. राजांच्यावर अब्दागीर धरायला हशम धावला. राजे म्हणाले, अरे नको, मोहिमात भिजतो. एकदा देवीच्या आशीर्वादात भिजू दे. निसर्गसुद्धा देवी भक्तच आहे. अशा प्रसंगी तो 4 फुलं उधळल्याखेरीज कसा राहील? पालखी गडावर आली. बाले किल्ल्यात ती आली आणि पालखीचा नूर बदलला. पालखीसमोर वीर उतरू लागले. करड्यांच्या तालावर दांडपट्टा, विटा, तलवार फिरू लागली. पालखीची गती पावला पावलाला मंद होऊ लागली. पावसाच्या सरीत भिजलेल्या कपड्यांवर गुलाल फाकू लागला. पालखी प्रथम चौकात आली. मूर्ती सदरेवर आणली गेली. जिजाबाईंनी वर आणि परिवाराने पालखीची खणा नारळांनी ओटी भरली. रात्री देवीच्या गजरात देवीची गाणी वाड्यात घुमली. संबळ तुणतुण्यांचा आवाजात आणि पलोत्यांच्या प्रकाशात पहाट झाली. राजांनी मोरोपंतांना देवीची स्थापना करण्याची आज्ञा दिली. मोरोपंत म्हणाले, महाराज, पावसाचे दिवस आपल्याला उसंत नाही. उसंत मिळाली की स्थापना करू. तोवर पावसाळाही संपेल. मोरोपंत, आम्ही संकटात भिजत असता देवीनं विलंब न करता आमचं रक्षण केलं आणि आम्ही देवीच्या स्थापनेला खोळंबून ठेवायचं. जशी आजवरची संकट तिच्या आशीर्वादानं टळली तशीच पुढचीही टळतील. या कामात दिरंगाई नको. देवी स्थापनेचा सोहळा पाहायची आमची फार इच्छा आहे. त्यासाठी मन आतुर आहे. प्रतापगडावर मंदिर पुरे होत आले होते. पालखी सन्मानाने प्रतापगडाकडे रवाना झाली. बरोबर मोरोपंत गेले. देवी स्थापनेचा दिवस आला. भर पावसातही राजगडावरून प्रतापगडाकडे मेणे निघाले. राजे सहकुटुंब सहपरिवार प्रतापगडावर गेले. मोठा उत्सव करून राजांनी देवीची स्थापना केली. देवीचा प्रसाद आणि भोसल्यांचे भूषण म्हणून राजांनी कवड्यांची माळ धारण केली. राजे स्वतः देवीचे भोपे बनले. देवी स्थापना करून राजे राजगडावर परत आले. अधुना चतुर्थ भागस्य षष्ठी कथा एषा. सकाळच्या वेळी सोयराबाई महालात आल्याचे पाहून राजांना आश्चर्य वाटले. राणीसाहेब, आजचा दिवस भाग्याचा दिसतो. का बरं? सोयराबाईंनी हसत विचारले. आज सकाळीच आपलं दर्शन घडलं. का सकाळी येऊ नये असं कुठं आम्ही म्हटलं? नेहमी आपली स्नानपूजा व्हायला पुष्कळ वेळ लागतो, त्यामुळं आम्ही विचारलं. सोयराबाई हसल्या. त्या म्हणाल्या, आज भल्या पहाटेच जाग आली, नंतर झोप आलीच नाही. सोयराबाईंच्यावर नजर खिळवीत राजांनी विचारले, स्वप्न तर पडलं नाही ना? हो ना, तेच सांगणार होते. आज स्वप्नामध्ये थोरले नानासाहेब महाराज आले होते. कोण? महाराज साहेब? हो, फार चांगलं स्वप्न आहे. आम्हालाही अलीकडे त्यांची फार आठवण होते. शंभूबाळ कुठं आहेत? सोयराबाईंचे हसणे विरले. असतील मासाहेबांच्याकडे, नाहीतर धाकट्या महाली. त्यांचा ओढा आमच्याकडे कमीच. मुलाची जात माया लावावी तशी लागते. सोयराबाईंनी गडबडीने विषय बदलला. मी विसरलेच सांगायला. मासाहेब म्हणाल्या, तुमची तयारी झाली का? पाहून ये. बहुतेक मासाहेब इकडे येणार असतील. मासाहेबांनी कशाला यायला हवं? चला आपणच तिकडे जाऊ. राजे मासाहेबांच्या महाली आले तेव्हा मासाहेब सचिंत बसल्या होत्या. राजे जाताच त्या म्हणाल्या, राजे, माणकोजीची तब्येत बिघडली आहे. जास्त झाले म्हणून कळलं. केव्हा? मघात मोरोपंत सांगत होते. त्यासाठी तुमची चौकशी केली. माणकोजींना परवाच आम्ही भेटून आलो. फार थकलेत, वय झाले, त्यात ही पावसाळी हवा. आम्ही गडाखाली जाऊन येतो. राजे गडाखालच्या शिवापूरला गेले. बरोबर मोरोपंतही होते. माणकोजीची तब्येत जास्त खालावली होती. राजांचा हात धरून माणकोजी कष्टाने म्हणाले, राजे, खानाचा जुलूम लई वाढलाय, त्याला आवराया पाहिजे. एवढी प्रकृती ढासळलेली असूनही राज्याची काळजी घेणारे माणकोजी पाहून राजे गहिवरले.
ते म्हणाले, माणकोजी, तुम्ही बरे व्हा, आम्ही सर्व करू. राजे, आता बरी होणारी आम्ही माणसं नव्ह. आता वय झालं. माणकोजी, असं बोलू नका. तुमच्यासारख्या वडीलधाऱ्या माणसांचे आशीर्वाद नसले तर हाती घेतलेलं काम तडीस जाणार कसं? महाराज, याची काळजी आम्हाला नाही. तुम्ही सारं करशिला, आमचा भरोसा कसला. तुम्ही भेटला, बरं झालं. माँसाहेबांना मुजरा सांगा. राजांनी माणकोजींचा निरोप घेतला. वैद्यांना माणकोजींच्याकडे लक्ष ठेवायला सांगून राजे खिन्न मनाने गडावर येत होते. कान्होजी गेले. माणकोजीही टिकतील असे वाटत नव्हते. दादोजी, कान्होजी, माणकोजी हे 3 आधार तुटले तर कसं व्हायचं? त्याच विचारात राजे पद्मावती माचीवर आले. देवी दर्शन घेऊन ते बाहेर आले तेव्हा देवळाच्या समोरच्या अंगणात मोरोपंत उभे होते. त्यांच्या शेजारी कानात भीकबाळी घातलेला, रुमाल बांधलेला, गोऱ्या रंगाचा, 30च्या वयाचा एक गृहस्थ उभा होता. त्याने राजांना लवून नमस्कार केला. राजांनी मोरोपंतांना विचारले, मोरोपंत हे कोण? मोरोपंतांनी अदबीने सांगितले, हे सोमाखोऱ्याचे कुलकर्णी आपली भेट व्हावी म्हणून आले आहेत. राजांनी कुलकर्ण्यांना विचारले, कशासाठी आमची भेट व्हावी? तो कुलकर्णी हात जोडून म्हणाला, महाराज, घरची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. आम्ही 3 भाऊ, मी धाकटा, पण दारिद्र्यामुळं एकाचंही लग्न होऊ शकलं नाही. आम्ही ब्राह्मण, भिक्षा मागणं उचित नाही. फडामध्ये जागा मिळेल तर योगक्षेम चालेल. एका गरीबाला वाचवल्याचं पुण्य पदरी पडेल. राजे त्या तरुणावरची दृष्टी न हलविता ते बोलणे ऐकत होते. राजांनी विचारले, तुम्ही कुलकर्णी ना? मग तुमच्या वतनाचं काय झालं? त्या प्रश्नाबरोबर त्या तरुणाच्या चेहऱ्यावर भीती तरळली. भयभीत होऊन तो म्हणाला, महाराज, माझी कुणाविरुद्ध तक्रार नाही. जे नशिबी होतं ते होऊन गेलं. पायांशी चाकरी मिळावी. राजांनी परत विचारले, तुमच्या वतनाचं काय झालं? न भीता आम्हाला सर्व सांगा. कुलकर्ण्यांनी आवंढा गिळला. महाराज, आम्ही कुलकर्णी हे खरं. घरात कुलकर्णी पण असून, जोशी पण असूनही वडिलार्जित कर्जामुळं निर्वाह होणं कठीण झालं. कर्ज काढावं लागलं. त्या कर्जाचं व्याज 4-5 वर्षात एवढं वाढलं की कर्जापायी जोशी पण आणि कुलकर्णी पण सावकारांना लिहून द्यावं लागलं. आज सारं घर रस्त्यावर आलं आहे. राजे हसले. त्या तरुणावरची नजर न काढता त्यांनी विचारले, सावकारांची हुशारी आणि वतनदारांचा अजागळपणा यांचा सुरेख संगम तुमच्या कहाणीत दिसतो. एवढा धूर्त सावकार कोण भेटला तुम्हाला? ज्या प्रश्नाला कुलकर्णी भीत होता ते संकट टाळल्याने टळत नव्हते. कुलकर्णी म्हणाले, महाराज, माझी कुणाविरुद्ध तक्रार नाही. राजे किंचित कठोरपणे बोलले, आम्हाला सावकाराचं नाव हवं आहे. हताशपणे कुलकर्ण्याने सांगितले, आपले पेशवे शामराज निळकंठ, तेच आमच्या वतनाचे मालक झाले आहेत. ते ऐकून राजे चकित झाले. त्यांनी एक वेळ मोरोपंतांच्याकडे पाहिले. मोरोपंतांची मान खाली झुकली होती. राजांनी मोरोपंतांना सांगितले, पंत, यांना फडामध्ये गुंतवून घ्या आणि आम्हाला नंतर येऊन भेटा. सायंकाळी राजांच्या खास महालात मोरोपंत आले. राजांनी त्यांना सांगितले, मोरोपंत, अंतस्थपणे शामराव निळकंठ यांची चौकशी करा. ह्या वतनांच्या काय गफलती आहेत हे आम्हाला सांगा. त्याची वाच्यता कुठंही होऊ देऊ नका. त्यानंतरचे 4-5 दिवस राजे पुरे बेचैन होते. जिजाबाईंच्या ध्यानी हे यायला वेळ लागला नाही. त्यांनी राजांना कारण विचारले. महालात दुसरे कोणी नव्हते. राजांनी सांगितले, माँसाहेब, तसं काही संकट नाही. आपण चिंता करू नये. राजे, आम्हाला फसवता? जिजाबाईंनी विचारले. राजांनी पाहिले. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर हसू होते. ते हास्य पाहून राजे गडबडीने म्हणाले, माँसाहेब, गैरसमज होतो. चिंता आहे खरी, पण ती परचक्राची नाही. एवढंच मला सांगायचं होतं. मग दुसरी कसली चिंता? माँसाहेब, वतनदारीबद्दल आम्हाला केवढा तिटकारा आहे हे आपण जाणता. ही वतनं नाहीशी करावीत, प्रजा सुखी व्हावी म्हणून आम्ही धडपडतो. आणि खुद्द आमचीच माणसं सावकारी करून वतनं मिळवू लागली तर काय करायचं? राजे, आपल्याला कोणीतरी खोटं सांगितलं असेल. आम्हाला सुद्धा तीच आशा आहे. असं ठरलं तर त्यात आम्ही आनंद मानू, पण खरं ठरलं तर अशी माणसं फडात बाळगून चालणार नाही. जिजाबाई शांतपणे म्हणाल्या. राजांनी एकदम जिजाबाईंच्याकडे पाहिले. राजांच्या चेहऱ्यावर स्मित प्रगटले. माँसाहेब, तुमचे बोल आम्हाला सदैव धीर देतात. त्यानंतर 2 दिवसांनी मोरोपंतांनी राजांना सर्व खबर दिली. राजांनी सदर भरविण्याचा हुकूम दिला. सायंकाळी राजे सदरेवर आले. सदरेत पेशवे, अमात्य डबीर यांखेरीज नेताजी, येसाजी कंक ही खासे मंडळी उपस्थित होती.
पेशवे शामराज निळकंठ अस्वस्थ होते. राजांची बेचैनी त्यांच्या ध्यानी आली होती. शामराज निळकंठ जंजिराच्या मोहिमेवरून परत आले होते. जंजिऱ्याच्या मोहिमेत आलेले अपयश त्यांच्या मनाला डाचत होते. सिद्दी खैरियतच्या डावाला फसून त्यांनी नामुष्की पदरी घेतली होती. राजांनी एवढ्या तातडीने सदर का भरवावी हा प्रश्न साऱ्यांच्या चेहऱ्यांवर उमटला होता. राजे सदरेवर आले. राजांची चर्या गंभीर होती. राजांच्या पाठोपाठ जिजाबाई सदरेवर आल्या. राजांनी त्यांना उत्थापन दिले. आपल्या हातांनी त्यांना बैठकीवर बसवून राजे शेजारी बसले. जिजाबाईंनी राजांना विचारले, राजे, आज सदर भरवलीत? माणकोजीची तब्येत जरा त्यांची काळजी करण्यासारखं काही राहिलं नाही. ते तृप्त आहेत. असलीच तर राज्याची काळजी त्यांना आहे. अशी निष्ठावंत माणसं मिळणं कठीण. मग आजची सदर खास आमचे पेशवे शामराज पंत यांच्याकरिता भरवली आहे. साऱ्यांच्या नजरा शामराज पंतांच्याकडे वळल्या. आपले उपरणे सावरीत शामराज पंतांनी विचारले, महाराज, माझ्यासाठी? हो, तुम्ही दौलतीची अनुभवी मुरब्बी माणसं. जेव्हा आमच्या मनात शंका येते तेव्हा तुमच्याखेरीज कोणाला सल्ला विचारणार? जी, शामराज म्हणाले, आम्हाला वतनदारीचा तिटकारा आहे हे तुम्ही जाणता. त्यासाठी मिराजदारांचा रोष पत्करून आम्ही रयतेला सुखी केलं. जमीनदारांना नगद गल्ला व नक्त गाव बांधून दिले. देशमुख, देशकुलकर्णी, पाटील यास हक्क बांधून दिले. हेही तुम्ही जाणता. जी, हे कशासाठी केलं? हे रयतेला नागवतात, पदरी फौज बाळगून वाडेकुडे बांधून राहतात. सांगावयास गेलं तर शत्रूला मिळतात. प्रजा आणि राजा दोन्ही त्रस्त होतात. याचसाठी आम्ही नामांकित वाडे आमच्या हाती घेऊन इतर मिराजदार वाडे पाडले ना. जी, जी काय म्हणता? राजांचा आवाज करडा बनला. शामराज पंतांवर नजर रोखीत ते बोलू लागले. एका बाजूला ही वतनदारी नष्ट करण्याचे आम्ही प्रयत्न करीत असता तुम्ही पेशवे असून वतनाची हाव धरू लागलात. शामराज पंतांचे डोळे खाडकन उघडले. राजांचे बोल त्यांच्या कानी पडत होते. कशासाठी हे केलं? महाराज, गैरसमज होत आहे. कुणीतरी खोटी अदावत आमच्यावर घेतली आहे. शामराज पंत धीर करून म्हणाले. शामराज पंत, एक खोटेपणा केलात, आता दुसरा करू नका. मोसे खोऱ्यातील कुलकर्णी वतनावर तुम्ही नजर ठेवलीत. पेशवाईच्या सत्तेवर कुलकर्णी पण बळकावलं. हे खोटं? शामराज पंतांनी आवंढा गिळला. ते म्हणाले, महाराज, हा अन्याय. अन्याय? तुमच्यावर? शामराज पंत, तुमच्या कृत्यानं आमची मान शरमेनं खाली चुकली आहे. पेशव्यांच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी करण्यांना सदरेवर साक्षीसाठी बोलवावं ही तुमची इच्छा असेल तर आम्ही तेही करू. राजांची नजर मोरोपंतांच्याकडे वळली. मोरोपंत, त्या कुलकर्ण्यांना सदरेवर बोलवा. मोरोपंत सदरे बाहेर जायला निघालेले पाहताच शामराज पंत घाबरून गडबडीने म्हणाले, महाराज, क्षमा असावी. राजांनी मोरोपंतांना थांबण्याची इशारत दिली. त्या प्रकाराने जिजाबाई मात्र गोंधळून गेल्या होत्या. त्यांच्या ध्यानी काही येत नव्हते. त्यांनी विचारले, शिवबा, हा काय प्रकार आहे? राजे उदासपणे हसले. म्हणाले, मासाहेब, सांगताना सुद्धा शरम वाटते. हे आमचे पेशवे, पण राज्याच्या प्रधान पदावर असूनही यांचं मन तृप्त नाही. यांना वतनाची हौस वाटली. बळजबरीनं यांनी कुलकर्णी वतन सावकारीच्या बळावर बळकाविली. आज आमचे पेशवे वतनदार बनले आहेत. या घरात कुलकर्णी पण जोशी पण चालत होतं. ते घर अन्नाला मोताद होऊन आमच्या आश्रयाला येतं. ब्राह्मण असूनही भिक्षा मागायची पाळी यांच्यावर आली. आणि हे सारं आमच्या पेशव्यांच्या कृपेमुळे झालं. एक वेळ गुन्ह्याची माफी असावी. आपली आज्ञा म्हणून मी वतन परत करतो. हा निर्णय ठीक, तसं तुम्हाला करावंच लागेल. शामराज पंत, जंजिऱ्याच्या लढाईत पराभव घेऊन आलात, आम्ही दोष दिला नाही. सिद्दी खैरियत याच्या दगलबाजीला फसलात आणि कैदेत सापडलात. जंजिऱ्यावर कधीही परत येणार नाही असं सांगून आपली सुटका करून घेतलीत. पण तोही दोष आम्ही मानला नाही. राजकारणात असे प्रसंग येतात, पण हा गुन्हा अक्षम्य. त्याला क्षमा करता येईल असं वाटत नाही. महाराज, शामराज पंत उद्गारले. राजांची नजर गर्भकळीत झालेल्या शामराज पंतांवर खेळली होती. ते शांतपणे म्हणाले, शामराज पंत, तुम्ही आमचे पेशवे. आम्ही म्हणजे काही इंद्र नव्हे. तो 1000 डोळ्यांनी पाहणार. आम्ही तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यांनी पाहणार.
प्रजा राखणार. पेशवे पदावर असूनही तुमची नजर एवढ्या खाली पोहोचत असेल तर तुम्ही या जागेस योग्य नव्हे. तुमच्या हाती प्रजा सुरक्षित राहील असं आम्हास वाटत नाही. तेव्हा आजपासून तुमचं पेशवेपद आम्ही काढून घेत आहोत. राजांच्या त्या निर्णयाने सारे चकित झाले. शामराज पंतांनी आपली नजर उंचावली. उद्वेगाने ते म्हणाले, महाराज, मग फडाच्याही जबाबदारीतून मोकळं करावं. शामराज पंतांच्या बोलांनी राजांच्या मनावर काही परिणाम झाला नाही. शामराज पंत, या दबावाचा आमच्या मनावर काही परिणाम होणार नाही. फडाची जबाबदारी घेणं शक्य नसेल तर तसं तुम्ही करू शकता. गुन्हा तुमचा. आगळीक तुम्ही केलीत आणि आमच्यावर संतापता. पंत, परत विचार करा. आमच्या राज्यात गमावलेली जागा आणि हरवलेली संधी पुन्हा मिळत नसते. शामराज पंत भानावर आले. चूक झाली महाराज. माझे शब्द मी परत घेतो. क्षमा असावी. ठीक आहे. आजपासून शामराज पंतांच्या जागी नरहरी आनंदराव यांची पेशवे म्हणून आम्ही नेमणूक करीत आहोत आणि त्यांची जागा अनाजी दत्तो यांना आम्ही देत आहोत. शामराज पंत, तुम्ही आमचे प्रथमपासूनचे पेशवे. त्या पेशवेपदाला डाग लागू नये ही आमची इच्छा आहे. आज नरहरी पेशवे बनत असले तरी राज्याची बेदिली चार चौघात जाऊ नये म्हणून तुम्ही असे पावेतो शिक्का तुमच्याच नावाचा चालेल. राजांनी नरहरी आनंदराव आणि अनाजी दत्तो यांना पेशवाईची आणि वाकनिशीची वस्त्रे जिजाबाईंच्या हस्ते दिली. दोघांनाही पालखीचा मान देण्यात आला. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन्मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.